नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता नंदिनीने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की येत्या 24 तासांमध्ये वसू आत्यांच्या विरोधामध्ये ठोस पुरावा सादर करणार. मला लग्नातून किडनॅप करण्यामागे वसू आत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, हे आता नंदिनी सिद्ध करणार असते. विक्रम काका नंदिनीवरती विश्वास ठेवत नाही, कारण त्या आपल्या बहिणीवरती विश्वास ठेवतात. त्यांना असं वाटत असतं की आमचे संस्कार इतकेसुद्धा वाईट नाही आहेत की माझी सख्खी बहीण इथे माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. असा आंधळा विश्वास विक्रम काकांचा आपल्या बहिणीवरती असतो आणि नंदिनी त्यांना समजून देखील घेते. कारण तिला माहिती असतं एक भाऊ आपल्या बहिणीची बाजू घेणार, कारण का तसे नंदिनीकडे ठोस पुरावे नाही आहेत. पण बाकीचे सगळे अगदी जीवा नंदिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो आणि सगळ्यांच्या समोर म्हणतो की नंदिनी कधीच खोटं बोलत नाही. नंदिनी जर काही बोलते तर तिच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. तेव्हा मानिनी म्हणते की जेव्हा इथे माझ्या पारचं लग्न नंदिनीबरोबर ठरलं होतं, तेव्हा सगळ्यात जास्त विरोध जर कोणी केला होता तर तो वसुताईंनीच केला होता. तेव्हा माझाही त्यांच्यावरती अजिबात विश्वास नाही. माझा नंदिनीवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मिथुन काकांना तर आता नंदिनीवरती 100% विश्वास असतो. ते सगळ्यांसमोर म्हणतात की जर नंदिनी काही बोलते ना दादा, तर तिच्या बोलण्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. कारण नंदिनी कधीच खोटं बोलत नाही, नंदिनी खरंच बोलत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, घरातल्या सर्व लोकांचा नंदिनीवरती विश्वास असतो, फक्त विक्रम काका सोडून. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणते की बाबा, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, मी तुम्हाला येत्या 24 तासांमध्ये पुरावा देईन. आणि तेव्हा रम्या म्हणते, आणि जर नाही दिलास तर तुला घर सोडून जावं लागेल. हे सगळं रम्याने मुद्दामून केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे काव्या आणि पार्थ दोघेजणं घरी येतात, तेव्हा त्यांनासुद्धा कळलेलं असतं की घरी जे काही घडलं आहे ते सगळं मानिनी पार्थला सांगते. तेव्हा इथे काव्याला रम्या आणि वसूचा खूपच जास्त राग येतो. ती म्हणत असते की वसू आत्या, जर माझी ताई म्हणाली आहे ना की तुम्हीच तिला लग्न मंडपातून किडनॅप करायला सांगितलं दीपकला, तर तुम्ही तसं केलंच असेल. कारण का कसं आहे ना, माझी नंदिनी ताई आहे ना, कधी खोटं बोलत नाही. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ती जर म्हणाले की तुमच्या विरोधात पुरावा घेऊन येणार, म्हणजे ती पुरावा घेऊन येणारच. तुम्ही तो पुरावा कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न करा, असं इथे नंदिनीने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणते की काहीतरी केलं पाहिजे आणि लवकरात लवकर असा पुरावा घेऊन आलं पाहिजे की सगळेजण त्याच्यावरती विश्वास ठेवतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा विचारतो नंदिनीला की काय पुरावा आणणार आहे सांग ना, मी तुझी मदत करतो. तेव्हा नंदिनी म्हणते नाही नको, मी तुम्हाला आत्ताच काही सांगणार नाही आहे. फक्त एक गोष्ट माझ्यासाठी करा, मी जेव्हा फोन करेन ना तेव्हा तुम्हाला माझी मदत करायची आहे. तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे, तू जेव्हा फोन करशील तेव्हा फक्त सांग मला काय करायचं आहे, मी तुझी मदत नक्की करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या येत्यानी म्हणत असते, नंदिनी लक्षात आहे ना, ऑलरेडी तुझे 12 तास संपलेत, फक्त 12 तास उरलेत. तुला लवकर पुरावा घेऊन यावं लागेल, नाहीतर या घरातून जाण्याची तयारी ठेवायची. तेव्हा नंदिनी म्हणते की मला आठवण करून द्यायची गरज नाही आहे. तुझं चॅलेंज मी स्वीकारले आणि 24 तास मी स्वतः मला दिलेत. त्याच्यामुळे मला आठवण करून द्यायची अजिबात गरज नाही आहे. घर सोडून जाण्याची वेळ तरी माझ्यावरती येणार नाही, असं नंदिनी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जाते दीपकला भेटायला आणि त्याच्या आधी वसू दीपकला जाऊन भेटून आलेली असते. त्याला सांगून आलेली असते की नंदिनी इथे येईल, तुला माझ्या विरोधात बोलायला सांगेल, पण तुला तिची मदत करायची नाही आहे, तुला माझी मदत करायची आहे. थोडे दिवस थांब, मी तुला इथून लवकरात लवकर बाहेर काढेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नंदिनी तुझ्याबरोबर कशी वागले हे तुला बरोबर माहिती आहे. त्या नंदिनीसाठी त्या पार्थ आणि जीवाने तुला जेलमध्ये पाठवले, माहिती आहे ना. नंदिनीवरती तू इतकं प्रेम केलंस, तिला जीव लावलास, पण तिने काय केलं, तिने तुझा विश्वासघात केला. तिने तुझ्या थोबाडीत दिली, तुला जेलमध्ये पाठवलं. ती तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाही आहे. तेव्हा आता तिला तोंडावरती पाडायची वेळ आली. तू आता खूप सोसलंस ना तिच्या प्रेमामध्ये, मग आता तिलासुद्धा सोसू दे, तिला कळू दे. तुझ्याबरोबर लग्न न केल्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये किती काटे आलेत ना, ते तिलासुद्धा कळू दे, तिला पश्चाताप होऊ दे. का मी दीपक बरोबर लग्न केलं नाही असा प्रश्न तिला पडू दे. मग आता माझी मदत करशील ना.
तेव्हा दीपक म्हणतो हो करेन मी मदत. त्या नंदिनीला तोंडावर पाडण्यासाठी आणि तिच्याकडून बदला घेण्यासाठी मी तिला आता खोटंसुद्धा ठरवू शकतो. तेव्हा इथे वसू म्हणते की ठीक आहे, मग आता ती नंदिनी तुला जर इथे भेटायला आली तर तिला बोलायचं की मी तुझी मदत करेन म्हणून. पण घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर तिला तोंडावरती पाडायचं, तिला खोटं ठरवायचं. चालेल ना? तेव्हा इथे दीपक म्हणतो की ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकरात लवकर मला इथून बाहेर काढण्याची व्यवस्था करा. तेव्हा वसू म्हणते एकदा का नंदिनी घरातून बाहेर पडली की मग मी तुला इथून बाहेर काढलंच म्हणून समज. मग जे काही करायचं आहे ते तू कर. तेव्हा इथे दीपक म्हणतो ठीक आहे. आणि इथे आता प्रेक्षकांनो, वसूला माहिती असतं की नंदिनी जो मोठा पुरावा घेऊन येणार आहे तो दीपकच असणार आहे. तेव्हा इथे नंदिनीसुद्धा अगदी बरोबर त्या ठिकाणी आलेली असते आणि ती दीपकला जेव्हा समजावत असते, जेव्हा दीपक तिच्याजवळ बोलत असतो तेव्हा दीपकच्या नजरेमध्ये फक्त तिला राग दिसत असतो. तेव्हा इथे नंदिनी आता इतक्या माणसांजवळ ती बोललेली असते, कितीतरी माणसांना तिने संकटातून बाहेर काढलेलं असतं, ट्रॉमामधून बाहेर काढलेलं असतं. नंदिनी प्रत्येक माणसाशी अगदी आपुलकीने बोलत असते. पण जेव्हा इथे नंदिनी त्या दीपकबरोबर बोलत असते तेव्हा तिला कळत असतं की दीपकच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी वाईट चालू आहे. तो माझी साथ देणार नाही आहे हे आता नंदिनीला बरोबर माहिती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, नंदिनी आधीच तयारीमध्ये असते. नंदिनीने शब्द दिलेला असतो की येत्या 24 तासांमध्ये पुरावा सादर करणार. आणि फक्त एवढंच नाही प्रेक्षकांनो, नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. ती हा जो काही तिचा आता डायलॉग देते तिथे, त्या आता डायलॉगवरती ती पूर्णतः उभी राहते. म्हणजे नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, तर आता ती करून दाखवतेच. नंदिनी एक आयडिया करते. दीपकला जेव्हा ती विचारते तू माझी मदत करशील का? या सगळ्या प्रकरणामध्ये तू एकटा नव्हतास, हे सगळं तू वसू आत्यांच्या सांगण्यावरून केलंस. हे सत्य जर तू सगळ्यांना सांगितलंस ना तर तुझी शिक्षा कमी होऊ शकते. तू लवकरात लवकर जेलमधून बाहेर पडू शकतोस. मी तुझी मदत करेन. जर तू माझी मदत केलीस तर मी तुला इथून बाहेर काढण्यासाठी जीवा आणि पार्थ यांच्याजवळ बोलेन. तेव्हा प्रेक्षकांनो, दीपक म्हणतो ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे. मी सांगेन तुमच्या घरातील सर्व माणसांना, त्या देशमुखांना, की मलाच वसू आत्याने सांगितलं होतं लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करायला. तेव्हा नंदिनी म्हणते नक्की ना? तेव्हा दीपक म्हणतो हो नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीने इथे आता जीवाला फोन केलेला असतो आणि नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही तुमच्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करा आणि त्यांना सांगा की जेलमध्ये ज्या ठिकाणी दीपक आहे त्या ठिकाणचं CCTV फुटेज मला हवं आहे. म्हणजे बाहेर हॉलमध्ये जिथे आता कैद्यांबरोबर बोललं जातं त्या ठिकाणचं CCTV फुटेज मला दिवसभराचं हवं आहे. म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंतचं. म्हणजे आता ती संध्याकाळच्या वेळेला दीपकला भेटायला आलेली असते. म्हणजे अगदी सकाळपासून ते दिवसभराचं CCTV फुटेज इथे आता नंदिनीला हवं असतं. कारण तिला माहिती आहे की इथे आता जर कुणी येऊन गेलं असेल तर ती वसू आहे. जर वसू माझ्या 10 पावलं पुढे आहे तर मला तिच्या 100 पावलं पुढे राहायला हवं, असं नंदिनीने ठरवलेलं असतं. त्यामुळे नंदिनी तयारीत असते. नंदिनीला माहिती असतं की दीपकने जर पलटी मारली तर माझ्याकडे प्लॅन B हा तयारीत हवा. कारण मला खोटं पाडण्यासाठी वसू आत्या कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतात हे मला आता कळलं आहे. तेव्हा इथे नंदिनी जीवाला फोन करते आणि तिने आधीच सांगितलेलं असतं की जीवा, तुम्ही तुमच्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करा आणि जेलमध्ये दीपक जिथे आहे बाहेरचं संपूर्ण CCTV फुटेज दिवसभराचं मला आत्ताच्या आत्ता हवं आहे. असं तुम्ही काहीतरी करा. प्लीज जीवा, माझ्यासाठी एवढं करा. तेव्हा इथे जीवा म्हणतो ठीक आहे. आणि प्रेक्षकांनो, जीवा लगेच आपल्या मित्राला फोन करतो आणि त्याला म्हणतो की हे बघ मित्रा, आज तुझ्या मित्राचं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. दीपकला अरेस्ट झाली याचा मला आनंद आहे, पण आता दीपक ज्या जेलमध्ये आहे ना त्या जेलच्या बाहेरचं CCTV फुटेज असेलच. तर मला दिवसभराचं अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं संपूर्ण CCTV फुटेज हवं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कालच्या दिवसापासून ते दुसऱ्या दिवसापर्यंत संपूर्ण फुटेज इथे आता ईश्वरीला इथे जीवाच्या मित्राने मिळवून दिलेलं असतं. म्हणजे काल रात्रीपासून ते दुसऱ्या दिवसापर्यंतचं फुटेज इथे आता नंदिनीला मिळालेलं असतं. नंदिनी तो पुरावा घेते आणि आता इथे रम्याने नाटक केलेलंच असतं. रम्या तमाशा करतच असते. रम्या म्हणत असते की चला आता नंदिनीची जाण्याची वेळ आलेली आहे, तिचा वेळ संपत आला आहे, 24 तास संपत आले. तेव्हा नंदिनी आताच्या आता या घरातून बाहेर पडायचं असं इथे आता रम्याने ठरवलेलं असतं.
त्याची बॅग वगैरे पॅक करून आणलेली असते. सर्व माणसांना तिने एकत्रित जमा केलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते, रम्या जास्त शहाणपणा करू नकोस, अजून वेळ आहे, 24 तास अजून पूर्ण झालेले नाही आहेत. तेव्हा इथे रम्या म्हणते, अगं ते होतीलच ना, तुझी बहीण खरं तर घरी येणारच नाही आहे. तिला माझ्या आईच्या विरोधामध्ये काही पुरावा मिळालेला नाही आहे, त्यामुळे ती पळून गेली असेल. मला तर असंच वाटतंय, गेली असेल स्वतःच्या घरी, तोंड आता लपून बसली असेल. कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, असं ती जे काही म्हणाली आहे ना, ती काही करून वगैरे दाखवणार नाही. नंदिनी इथे येणारच नाही, कारण माझ्या आईने काही चुकीचं केलेलंच नाही आहे. मग ती कुठून पुरावा आणणार ना. तेव्हा काव्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, नंदिनी ताई खरंच बोलून नाही दाखवत, ती करूनच दाखवते. आणि जर ती बोलली ना, जर ती बोलली तर ते खरंच असतं, हे सुद्धा तू लक्षात ठेव. जर ती बोलली आहे की वसू आत्याने तिला लग्न मंडपातून दीपकला किडनॅप करायला सांगितले, तर त्यांनी ते केले. त्याच्यामुळे आता वसू आत्या यांच्या विरोधात पुरावा तर येणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या म्हणते नाही येणार पुरावा. आणि तेव्हा तिथे लगेचच नंदिनी येते आणि म्हणते, मी पुरावा घेऊन आली आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी दीपकला आपल्याबरोबर घेऊन आलेली असते. आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणते, दीपक सांग सांग सगळ्यांना की तुला लग्न मंडपातून मला कुणी किडनॅप करायला सांगितलं होतं. तेव्हा इथे आता दीपक म्हणतो की मला वसू आत्याने सांगितलं होतं नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप करायला. तेव्हा इथे वसू म्हणते, खोटं बोलू नकोस, तुझा आणि माझा काय संबंध, तुझा माझ्याकडे नंबर पण नाही आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, दीपक या खरं बोलतात की खोटं ते सगळ्यांना सांग. तेव्हा दीपक म्हणतो, हो यांनीच मला सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करायला, मी खरं बोलतोय, माझं प्रेम होतं ना तिच्यावरती, म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की तिला किडनॅप कर आणि तिच्याबरोबर लग्न कर. हो की नाही नंदिनी मॅडम, तुम्ही जसं बोललात मला, मी तसंच बोललो आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, काय. तेव्हा दीपक म्हणतो, हो अहो तुम्हीच म्हणालात ना वसू आत्यांचं नाव घ्यायला, याच वसू आत्या आहेत ना, मग मी बरोबर बोललो आहे का, त्यांचं नाव मी बरोबर घेतलं ना. तेव्हा इथे वसू म्हणते, बघतोयस ना विक्रम, अरे बघ, मला फसवण्यासाठी हिने त्या दीपकला पळवून आणले, म्हणजे त्याला खोटं बोलायला सांगितले, माझं नाव घ्यायला नंदिनीने सांगितले या दीपकला. तेव्हा रम्या म्हणते, काय गे नंदिनी, तू करून दाखवतेस ना, मग असा खोटा माणूस उभा करतेस का इथे, त्याला खोटं बोलायला सांगितलेस. अगं त्याचं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे, तो तुझ्यासाठी खोटं बोलेलच ना, माझ्या आईवरती तो आरोप करू शकतो, बरोबर की नाही. काय रे दीपक, बरोबर ना, नंदिनीने सांगितले ना माझ्या आईचं नाव घ्यायला. तेव्हा इथे दीपक म्हणतो, नंदिनी मॅडमने जे सांगितलं ते मी बोललो, बरोबर की नाही मॅडम. तेव्हा नंदिनी दीपकच्या थोबाडीत देते आणि म्हणते, तू तेव्हासुद्धा नालायक होतात आणि तू आत्तासुद्धा नालायकच आहेस, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं नाही, कळलं तुला. तेव्हा नंदिनी म्हणते की मला माहिती होतं दीपक खोटं बोलणार आहे, म्हणून मी येताना माझा प्लॅन बी हा तयारच ठेवला होता, मी पुरावा माझ्याबरोबर घेऊनच आले. पण मला असं वाटलं होतं की दीपकमध्ये थोडी तरी माणुसकी असेल आणि तो खरं बोलेल, पण तो काही खरं बोलणार नाही आहे. कारण तो का खोटं बोलतोय ना हे सुद्धा मला माहिती आहे आणि त्याचे पुरावे मात्र माझ्याकडे आहेत हां. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की चला, आणि ती पेनड्राईव्ह आता आपल्या टी व्हीला लावते. आणि मग इथे आता ज्या वेळेला वसू आत्या दीपकला भेटायला गेलेली असते, त्यावेळेचं CCTV फुटेज इथे आता वसू आत्याने संपूर्ण देशमुख कुटुंबाला दाखवलेलं असतं. तर इथे जेव्हा ते CCTV फुटेज आता टी व्हीवरती सगळेजण बघतात, तेव्हा नंदिनी म्हणते, बघितलात, म्हणजे मी दीपकला घेऊन येणार आहे हे वसू आत्यांना कदाचित आधीच कळलं होतं की मोठा पुरावा म्हणजे मी दीपकला घेऊनच येऊ शकते, म्हणूनच वसू आत्या माझ्या आधी तिथे गेल्या दीपकला भेटायला, ते सुद्धा काल रात्री. आणि दीपकला भेटून त्यांनी सांगितलं की नंदिनी जेव्हा इथे येईल तेव्हा नंदिनीच्या बाजूने बोलायचं नाही. वसू आत्या, जर तुमच्याकडे दीपकचा नंबरच नव्हता तर मग तुम्ही दीपकला भेटायला जेलमध्ये कशासाठी गेलात, कशासाठी त्याला बोललात की इथे नंदिनीच्या बाजूने बोलायचं नाही म्हणून, नंदिनीला तोंडावरती पाडायचं, हे सगळं तुम्हीच बोललात ना. एवढ्या रात्री तुम्हाला दीपकला जाऊन भेटायची काय गरज होती, जर तुम्ही त्याला काहीच सांगितलं नव्हतं तर. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, CCTV फुटेज दाखवत इथे आता दीपक आणि वसू आत्याच्या भेटीचे CCTV फुटेज दाखवत इथे आता नंदिनीने बोलून नाही तर करून दाखवते या वाक्याप्रमाणेच इथे आता रम्या आणि वसू आत्याच्या चिंधड्या उडवलेल्या असतात. त्यांचा सगळ्यांसमोर पर्दाफाश केलेला असतो. नंदिनी ही कधीच खोटं बोलत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं असतं. विक्रम काकांचा जो काही आपल्या बहिणीवरती आंधळा विश्वास असतो, त्या विश्वासाच्या चिंधड्या झालेल्या असतात.
म्हणजे विक्रम काका म्हणतात की वसुताई, मला वाटलं नव्हतं की तू इतक्या खालच्या पातीला जाशील. तुझ्यामध्ये थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे असं मला वाटलं होतं, पण आज मला जे वाटलं ते चुकीचं आहे हे समजलं. असं आता विक्रम काका वसूला म्हणत असतात. तर येत्या 24 तासांच्या आत नंदिनीने महत्त्वाचे पुरावे सादर करत इथे आता वसू आत्याची वाट लावलेली असते आणि रम्याला पूर्णपणे तोंडावरती पाडलेलं असतं. अशा पद्धतीने नंदिनी जिंकलेली असते आणि रम्या पूर्णपणे हरलेली असते.